कल्याणमधील आडिवली परिसरात एका 8 वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी परिसरात संतापाची लाट उसळली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मिळालेल्या माहितीनुसार आडिवली परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 19 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोहम्मद रज्जक असं या आरोपीचं नाव असून त्याच्यावर मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे। घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवत तपास सुरू केला। मात्र आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलंय। पोलिसांकडून विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली जात असून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। तसंच अल्पवयीन मुलीच्या सुरक्षतेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही स्थानिकांकडून करण्यात येत आहे। क्या हुआ था? कुछ नहीं, सुबह मेरी लड़की दूध लेने गई, दूध लेकर आई वापस तो दूध फ्रिज में रखी, वापस गई, वो गैलरी में खड़ी हुई तो वो लड़का सीढ़ी पे खड़ा था, मोहम्मद रज्जाक। वो सीढ़ी पे खड़ा था, उसने उससे बुलाया कि आओ थोड़ा काम है। वो गई तो बोला कि मेरे घर में मत बताना कि मैं आज काम पे नहीं गया हूँ। तो बोली कि ठीक है। तो फिर उसको वहां तक बुलाया, आधा सीढ़ी तक, उसके बाद उसको ऊपर लेकर गया हाथ पकड़ के। तो बोला कि किसी को बताना मत। बोली ठीक है, नहीं बताऊंगी कि काम पे नहीं गया है। तो बोला कि तुम्हारा किस कर लूँ क्या? तो बोली नहीं। फिर भी उसने जबरदस्ती किया तो उसको बैड टच किया, तो उसको बैड टच लगा, उसको डर लगा तो वो रोती हुई घर पे वापस भाग के आई। तो मैं पूछी क्या हुआ बेटा? तो बताई मम्मी ऐसा ऐसा, वो पीछे के भैया है ना, उन्होंने मुझे बैड टच किया, ऐसा ऐसा किया उन्होंने। तो मैं गई उनके घर पे वापस। मैं बोली कि वो कहाँ है लड़का, बुलाओ ना। तो वो बोली मैं पहचानूंगी। मैं बोली बुलाओ। तो वो बोली कि नहीं वो 8 ही बजे काम पे गया है, पता चला। तो वो बोल रही है, मैं बोली नहीं, अगर 8 बजे काम पे गया है तो वो कैसे मिला उसको? वो बोली नहीं मम्मी, वो भैया यहीं रहते हैं, वो भैया यहीं रहते हैं। बार बार वो बोले, लेकिन वो लोग बोल रहे नहीं 8 ही बजे वो काम पे गया है। तो फिर नहीं मिला वो। फिर मैं थोड़ा आई घर पे तो बाद में मिला 11 साढ़े 11 बजे। फिर पता चला कि वो लड़का आया है। तो मैं फिर उसको लेकर गई बच्ची को, तो पहचानी। वो डर गई, बता ही नहीं रही थी। फिर बोली बाद में कि कितने सालों से लड़का यहाँ रहता है? 6-7 दिन से, अभी साल से नहीं, 15 दिन से उसकी भाभी रहती थी। 6-7 दिन से वो अपने बड़ी भाभी के यहाँ रहता था। वहां से आए यहाँ 6-7 दिन हुआ उसको आके। क्या नाम है उसके लड़के का? मोहम्मद रज्जाक। क्या करता है, कुछ ऐसा है आइडिया वगैरह क्या करता है कुछ? नहीं, शायद बिल्डिंग वगैरह में काम करने जाता है, यही सुनने में आया था। 5-6 दिन से अभी उसको क्या आइडिया रहेगा क्या करता है, कुछ पता नहीं मुझे। कंप्लेन वगैरह किया कुछ? हाँ, कंप्लेन किया मैंने। क्या पुलिस वाले क्या करना है? वो बोले कि ढूंढते हैं, उनकी मम्मी को रखे हैं, ढूंढ रहे हैं, 2-3 चक्कर मार चुके लेकिन लड़का मिला फरार नहीं। है? हाँ, लड़का फरार है, कल से ही फरार है वो। 12 साढ़े 12 बजे से ही फरार है, अभी तक नहीं मिला। उसकी मम्मी को लेकर गए हैं। पूर्व भागातील आडिवली डोकळी या ठिकाणी गेले काही वर्षांपासून जे घुसखोरी चालू आहे आणि जी जिहादी मानसिकतेची लोक इथे वाढत चाललेली आहे, त्या लोकांचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे। त्याच्यातील एक महत्त्वाची घटना आज सकाळी, अतिशय निंदनीय अशी ती घटना आहे। सकाळी 10:30 वाजता अशाच एका जिहादी मानसिकतेच्या 19 वर्षाच्या तरुणाने 6 वर्षाच्या एका मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्या संदर्भात आज दिवसभर आम्ही त्याचा फॉलोअप घेतल्यानंतर संध्याकाळी मानपाडा पोलीस स्टेशन येथे येऊन रीतसर आम्ही तिथे तक्रार दाखल केली आहे। त्या मुलीचे कुटुंबीय सर्व इथे उपस्थित आहेत आणि आजच्या घडीला तो मुलगा अजूनसुद्धा फरार आहे आणि त्याला लवकरात लवकर अटक करावी आणि कठोर कारवाई करावी अशी आमची संपूर्ण हिंदू संघटनेची मागणी आहे। आणि त्या आमच्या छोट्या लहान मुलीला, भगिनीला लवकरात लवकर न्याय मिळेल यासाठी आम्ही संपूर्ण पोलीस प्रशासन आणि सरकारकडे मागणी करत आहोत। हादसा हुआ वो सुबह कितने बजे हुआ है? 10:30। कितने बजे? 10:30। और आप पुलिस स्टेशन कितने बजे आए? 1:30 बजे। फिर उसके बाद आपको पुलिस ने क्या बताया? क्या आप आने के बाद जल्दी से आपको पुलिस ने एंटरटेन किया? हाँ, आने के बाद किए, लेकिन उसका इंतजार कर रहे थे, उसको पकड़ेंगे उसके बाद FIR लिखेंगे। उन्होंने लिया कंप्लेन, लेकिन FIR नहीं लिखी। वो बोले जब उसको पकड़ेंगे, उसको पनिशमेंट देंगे, उसके बाद आपको क्या करना है फिर करेंगे, देखेंगे क्या करना है। अच्छा, मतलब वो जो सामने जिहादी आतंकवादी है, जो मुस्लिम लड़का है, उसको पकड़ेंगे और उसके बाद फिर आपका FIR जो है वो लेंगे। हाँ। इसका मतलब उसको पूरा समय देंगे ऐसा उन्होंने कहा। हाँ, उसको मारेंगे, समझाएंगे, उसके बाद आप तय करो, मतलब उसको मारेंगे, समझाएंगे, फिर आप तय करो कि उसके साथ आपको FIR करना है या उसको छोड़ देना है।
मतलब उसको पूरा समय दिया है। ठीक है, ये ऐसे मतलब पहली बार ऐसे हुआ है या फिर कभी पहले भी ऐसे कुछ हुआ था? नहीं, ये पहली बार। आपके बिल्डिंग में ये जो हुआ है वो बिल्डिंग के रहवासी है या मतलब भाड़ोत्री है? नहीं, बढ़ोतरी है। भाड़ोत्री है। और ये भाड़ोत्री है तो उनके मालिक को यहाँ पे लाया गया है? लाया गया था वो रूम मालिक को, अच्छा, तो उनसे भी बातचीत हुआ। वो बोले कि मैंने एग्रीमेंट नहीं किया है। 15 दिन पहले वो लोग रहने आए, मैंने कार्रवाई भी नहीं किया है। सिर्फ मैं कल आया था एग्रीमेंट करने के लिए, लेकिन उन लोग ने डिपॉजिट भी नहीं दिया, इसके लिए मैंने एग्रीमेंट नहीं किया। बस इतना बात हुआ। अच्छा। अभी पुलिस ने किसी को गिरफ्तार किया है? नहीं, अभी वो फरार है। उसके घर में कोई? उसकी मम्मी को लाए थे, लेकिन वो उसको छोड़ दिए और कोई नहीं, अभी तो ताला लगा है। वो थी, वो भी गए। अच्छा, तो सुबह से लेके सुबह आप 1 बजे यहाँ पे आए ऐसा आपका कहना है, और एफआईआर होने के लिए अभी रात का शाम का 6 बजा हुआ, हाँ, इतना समय आरोपी को दिया गया है। हाँ। पूरा गया, उसको कर पाए नहीं। अभी आपकी मांग क्या है? मेरी मांग बस यही है कि उसको ढूंढे और लाए, उसको सजा दे। बाकी जय शिवराय, जय श्रीराम। कालच आडिवली भागामध्ये एक घटना घडली। एक अल्पवयीन 7 ते 8 वर्षाच्या मुलीचा एका जिहादी मानसिकतेच्या मुसलमानाकडून विनयभंग करण्यात आला। आज आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सिनियर साहेबांची भेट घेऊन आलो आणि त्यांना सांगितलं की ज्यांनी त्याला रूम भाड्याने दिलेली आहे त्या रूम मालकावरती आणि जो एजंट असेल त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही सर्वांवरती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे, परंतु अशा घटना वारंवार घडू नये म्हणून परिसरातील सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की तुम्ही रूम देताना शक्यतो मुसलमानांना देऊच नका, आणि देत असाल तर तो बांगलादेशी आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सर्व तपासून रूम द्यावी। कारण आपण त्या भागात आज जात असताना जास्तीत जास्त मुसलमान लोक तिथे दिसत आहेत आणि हिंदूंना त्यांचा इतका त्रास झालेला आहे की आपल्या देवांची पूजा करण्याची सुद्धा तिथे बंदी येत आहे। येणाऱ्या काळामध्ये जर असंच होत राहिलं तर मला वाटतं तिथून हिंदू नामशेष होईल आणि तिथे संपूर्ण वस्ती मुसलमानांची होईल। जी परिस्थिती मुंबईमध्ये गरीब नगरमध्ये झाली होती, आपल्या हिंदूंना तिथे वावर करण्यास मज्जा होता, तशीच परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये आडवली गावातील किंवा पिसोली गावातील जे भूमिपुत्र आहेत त्यांना सुद्धा तिथे फिरण्याला बंदी येईल। म्हणून सर्वांनी विचार केला पाहिजे आणि आपला 2 पैसे जास्त भेटतील म्हणून कोणी आपल्या रूम अशा जिहादी मानसिकतेच्या लोकांना देऊ नये एवढीच विनंती करतो। आणि आपल्या हिंदू धर्म टिकवण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपण बघितलं असेल या जिहाद्यांची एवढी हिंमत वाढायला लागलेली आहे ना की आज आपण बघितलं असेल तर लहान लहान मुलींना सुद्धा हे सोडत नाहीये। आज आपण बघितलं असेल, आपण त्यांच्या मुलीच्या घरी आलेलो आहोत आम्ही सगळेजण, तर त्या मुलीच्या आईने आम्हाला सर्व जी हकीकत सांगितली। खरंच एवढे नालायकपणाची हद्द पार करतात ना हे लोक, तर आपण त्याचा विचार पण करू शकत नाही। त्यांनी त्या मोहम्मद रजाक, त्या मुलाचं नाव आहे, त्यांनी 10 वर्षाची मुलगी आहे ती छोटीशी, तिला त्यांनी घेऊन जाऊन तिचा विनयभंग करण्याचा त्याने प्रयत्न केलाय। नशीब ती मुलगी तिकडनं सुटली। आज जर ती मुलगी त्या ठिकाणातून आली नसती तर काय झालं असतं, असं आपल्याला सगळ्यांनाच एक मनामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। आपण बघितलं असेल या ठिकाणच्या ज्या ठिकाणी हे लोक राहतात त्या ठिकाणी बरेच असे बांधकामं सुद्धा बांधून ठेवलेले आहेत बिल्डरांनी, तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे अनधिकृत जो प्रकार अनुचित जो प्रकार घडू शकतो तो होऊ शकतो। तर असे जे जिहादी प्रवृत्तीचे जे लोक आहेत, आता सिनियर PI सुद्धा या ठिकाणी आले होते, तर त्यांना सुद्धा आम्ही सांगितले की ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या कुठेतरी बंद झाल्या पाहिजे। हे जे अत्याचार मुलींवर होत आहेत, आज आपण बघितलं तर मुली खरंच सुरक्षित नाही आहेत। 10 वर्षाच्या मुलींवर जर अशा प्रकारचे प्रकार जर 10 वर्षाच्या काय 4 वर्षाच्या मुलींना सुद्धा हे लोक सोडत नाहीयेत। अशा प्रकारचं जे कोणी कृत्य करतं तो मोहम्मद जो रजाक आहे त्याला लवकरात लवकर पकडून त्याला जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल अशी आम्ही त्या शिंदे साहेबांना सुद्धा मागणी केलेली आहे। हा विषय जो आहे अतिशय गंभीर विषय होत चाललेला आहे, याची दखल कुठेतरी आम्ही शासना दरबारी सुद्धा मांडणार आहोत आणि यावर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार। अनिल तिवारी, जनशक्ती, डोंबिवली।